या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमचं पोट, लिव्हर आणि आतड्याच्या सर्व समस्यांसाठी विश्वासार्ह ठिकाण. प्रभाग क्रमांक 19 मधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार श्रीनिवास कर्ली, पवन देसाई, प्रियांका शरद विटकर, सुनंदा अनिल जमादार यांनी सोमवारी प्रचाराचा नारळ फोडला. नीलमनगर येथील शिवगणेश मंदिरात आरती करून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नीलमनगर भागात होम टू होम प्रचार करून मतदारांना धनुष्यबाणला मतदान करण्याचे आवाहन शिवसेना उमेदवारांनी केले. आज शिवसेना धनुष्यबाण या ठिकाणी प्रचाराला शिवगणेश मंदिरापासून आज प्रचाराचा नारळ फोडून आज या ठिकाणी आम्ही प्रचाराला सुरुवात करत आहे. आणि आमच्यासोबत जमादारताई, विटकरताई आणि पवन देसाई असे आम्ही चारही उमेदवार एकत्र येऊन आज सगळ्या मंदिरांचे दर्शन घेऊन आम्ही पुन्हा ज्यांच्या त्यांच्या भागात त्या भागात होम टू होम करायला सुरुवात करत आहोत. आणि आज प्रचाराचा नारळ फुटला असं म्हणायला काय हरकत नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज की. प्रभागातल्या काय काय समस्या आहेत या प्रभागात संपूर्ण भाग हा ड्रेनेज लाईन झाल्यामुळे या ठिकाणी रस्त्यांचे मोठे समस्या आहेत. ते रस्त्यांचे समस्या काही प्रमाणात झालेले आहेत, पण अनेक कामं या ठिकाणी पेंडिंग आहेत. पण रस्ते पूर्ण व्हायला पाहिजे होते, ते अर्ध रस्ते झालेले आहेत. अनेक वर्ष मी या ठिकाणी नगरसेवक होतो. ड्रेनेज लाईनच्या कामासाठी हिरिरीनं भाग घेऊन या ठिकाणी ड्रेनेज लाईन मंजूर करून घेतला. आणि स्मार्ट सिटीच्या जो ट्रस्ट होती त्या स्मार्ट सिटीच्या ह्याच्यात मी पदाधिकारी असल्यामुळे सदस्य होतो. आणि त्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून LED लाईट वगैरे या ठिकाणी आणि स्मार्ट सिटीकडनं जे काही फायदा करून घेता येईल ते सगळे फायदा आम्ही करून घेतलो. आणि टँकर मुक्तीचा योजना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 15 कोटी रुपये केंद्र सरकारचे आले होते. त्या केंद्र सरकारच्या योजनेतून 3 कोटी रुपये आम्ही प्रभाग 19 साठी मिळवून घेतला. आणि या ठिकाणी पाईपलाईनचे मोठ्या प्रमाणात काम झालंय. आणि पाण्याचा प्रश्न आज देखील एक दिवसाआड व्हायला पाहिजे गरजेचं होतं, पण महापालिकेत काही अडचणींमुळे या ठिकाणी झालं नाही. पण आता दुहेरी पाईपलाईन झालेली आहे, त्यामुळे या ठिकाणी एक दिवस पाणी मिळायला पाहिजे अशी आमच्या चारही नगरसेवकांची संकल्पना आहे. आणि येत्या काळात हे एक दिवसाआड आम्ही करू असे मी जनतेला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी पवन इरणा देसाई व माझ्या पॅनलमधील कर्ली मेंबर असतील, जमादारताई असतील आणि विटकरताई असतील, यांना सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन नीलमनगर 1 नंबर येथे गणेश मंदिर आहे, इथं आम्ही प्रचाराचं नारळ फोडलेलं आहे. आज आम्ही या भागातले प्रमुख देवदेवतांचे आशीर्वाद घेऊन ते उमेदवार प्रत्येकांच्या भागात जाऊन डोर टू डोर आम्ही प्रचार करणार आहे. काय जनतेला आम्ही प्रामाणिक हात जोडून विनंती आहे, मागील काही बघत न बसण्यापेक्षा पुढचं भविष्याचं काय सुधारणा करता येईल त्याकडे बघू. एक नवीन संजीवनी आपल्या नीलमनगरला मिळालेला आहे. 100% यावेळेस बदल घडला पाहिजे असं मला वाटतं. मागील काय होतं ते मागील काही न बघता मागचं म्हणजे हे करता पुढे काय भविष्याला उज्ज्वल भविष्य मिळतं यासाठीला शिवसेनेला आणि धनुष्यबाणला एक संधी द्या. संधीचं 100% सोनं होईल. मी तुम्हाला सगळं म्हणजे आमच्या चारही पॅनलच्या वतीनं आवाहन करतो. माझं नाव सुनंदा अर्जुन जमादार आहे. शिवसेनेला धनुष्यबाणाला मतदान करा. माझं नाव प्रियांका शरद विटकर आहे. शिवसेनेकडून उभे राहिलेले आहे. धनुष्यबाणाला तेवढं मतदान करा.